नाही, त्यामुळे तुम्ही आज इकडं मला भेटायला आलात, माझं शुभेच्छा द्यायला आलात, अभिनंदन करायला आलात। मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे, खंबीरपणे उभा आहे। आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला, कुटुंबाला काहीतरी हातभार लागला पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही ही योजना सुरू केली। लाडकी बहीण योजना झाली, 3 गॅस सिलेंडरची योजना झाली, झाले एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली, लेक लाडकी लखपती योजना आपण केली, मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली, वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो। आणि या योजना ज्या केल्या आपण या विचारपूर्वक केल्या, आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचा, गोरगरिबांचा, सर्वसामान्यांचा सरकारचा सर्वसामान्यांना हातभार लागला पाहिजे। फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरिबी हटाव, गरिबी हटाव, काँग्रेस बोलून गेली, गरीब हटला नाही, गरिबी हटली नाही, गरीब हटला। गरिबी हटली का? गरीब हटून गेला। पण आता तुम्हाला मी सांगतो 25 कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढला। 25 कोटी हा मोठा आकडा आहे। आणि आपल्या राज्यात पण यापुढे कोणी उपाशी पोटी झोपता कामा नये, भुकेलेला अन्न म्हणजे रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आहे। आणि आता तुम्हाला 1,500 आम्ही ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार, त्याचाही निर्णय आपण घेतला। त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी। मी नेहमी सांगत होतो, मला पत्रकार विचारायचे किती जागा येतील, मी त्यांना सांगायचो थंपिंग मेजॉरिटी येईल। आता थंपिंग पेक्षा तुम्ही त्यांना समोरच्या लोकांना डम्पिंग मध्ये टाकून दिलं, विरोधकांना। त्यामुळे खूप मोठा हा विजय आहे, नेत्रदीपक विजय आहे। आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे। आता बाईट मी बघतो सोशल मीडियावर, काही महिलांचे, बहिणींचे कमेंट्स बघतो, खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत। आणि हे सरकार तुमचं आहे, आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे। आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात, धन्यवाद द्यायला आलात, ऑप्शन करायला आलात, याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे। खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। असंच आपलं प्रेम कायम असू द्या, आशीर्वाद कायम असू द्या, आणि आपल्याला अशीच राज्याची प्रगती करायची आहे, चौफेर प्रगती करायची। या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे। आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे, हे सगळ्यात जास्त योगदान आहे। आणि